खरंच आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि अर्थातच माझ्या वतीनं देखील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नाव स्टार्ट टू गेम पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय जिथे फलंदाज पांडुरंग बॅक टू पेव्हलियन या ठिकाणी पाहायला मिळाले. तर उशिरा प्रेक्षकांना आम्ही सांगू इच्छितो की चालू सामना आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील जवळपास ही दुसरी लढत पाहतोय. एकीकडे पाहतोय साईनाथ तर दुसरीकडे पाहतोय तर दुसरीकडे संघ पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 हा संघ जिथे साईनाथ 11 संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी या ठिकाणी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारत असताना आपण पाहतोय काय पांडुरंग सारखा एक तगडा फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेला आहे. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेत परंतु पहा गोलंदाजी काय देखणी मैदानावरती पाहायला मिळते आहे. सुहास करे ज्या खेळाडूचा बोलबाला नेहमी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील जास्त राहिला आज आयकॉन म्हणून देखील वारंवार सातत्याने तिची निवड केली गेली जाते तो सुहास करे आपण पाहतोय. अगदी फुलटॉस प्रकारचा चेंडू होता ज्याचं आमंत्रण देखील होतं. बघा पंचांचा कोणताही निर्णय नाही आहे. येस ऑफ द बॅट आपण हे पाहतो संघाची एकूण धावसंख्या आपण येस श्री गणेश आपण पाहतो एक ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. सुहास फटका या ठिकाणी फसलाय अगदी आपण पाहतोय बिडावच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू गेलाय जिथे फक्त एक धाव पाहायला मिळते आहे. बघा पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे हाणामारीचं षटक आहे. अशा या षटकामध्ये अक्षरशः शांत ठेवण्याचं काम सुहास करे या गोलंदाजानं करून दाखवलंय. अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले अद्याप देखील मोठा फटका मारू दिला नाही आहे. इतकी चांगली गोलंदाजी धाव या ठिकाणी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे परंतु हा सुरेख रनिंग विकेट राहिली. या दोन धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली एका षटकाच्या समाप्तीनंतर 1/4 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. अतिशय देखणं आणि सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शिवशंभू चषक 2024 ही क्रिकेटची नामांकित तारांकित क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय शृंखला पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी या स्पर्धेसाठी आपण पाहतो क्रीडा रसिकांची देखील प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील उभं राहण्यास जागा नसणार एवढी गर्दी नेहमी कळंबोली क्रिकेट रसिक करत असतात. कारण दर्दी प्रेक्षक वर्ग गर्दी करताना नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. त्या दर्दी आणि गर्दी प्रेक्षक वर्गाचं देखील आपण शिवशंभू चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. तर पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय जिथे पाहतो पहिल्या षटकामध्ये योगेश फक्त 4 धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त केलं साईनाथ 11 या संघानं. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय साई मोहिते जिथे रनआउटची संधी पुन्हा एकदा प्राप्त होती. एक धाव जरूर मिळाली. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 1/5 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. बघा क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 संघ या संघाला देखील विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं. कारण या संघाची संघ बांधणी देखील तेवढीच चांगली आणि ताकदवार खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मग याच्यामध्ये अविनाश असेल त्यानंतर जागो दिसतोय त्यानंतर आपण या नुरलासारखा खेळाडू या संघामध्ये पाहतोय. सुहास आहे साई मोहिते आहे सचिन कारवार सारखा एक हार्ड हिटर फलंदाज या संघामध्ये सौरभ पोटे सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. या संघाची संघबांधणी जर पाहिली अगदी 10व्या 11व्या क्रमांकाचे खेळाडू देखील कोणत्या क्षणाला सामना फिरकू शकतात अशा स्वरूपाचा संघ आपण पाहतोय. परंतु मैदानावरती थोडीशी अतिरिक्त उसळी घेणारे चेंडू पाहायला मिळतात. साई मोहितेचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते आहे. धावसंख्या आहे त्या जागेवर स्थिरवली. धावसंख्या जर पाहिली तर 1/6. आता मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये फक्त पंच केलं जिथे पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. अगदी कासवाच्या गतीप्रमाणे धावगती हलती राहते आहे. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 1/7 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. प्रतिस्पर्धी तगडा संघ त्यांच्या विरोधात तुम्ही नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारता घेतलेला निर्णय कुठेतरी अंगलट आलाय की काय असा देखील मोठा प्रश्न या मैदानावरती उपस्थित झाला आहे. संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 1/8 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. साई मोहितेचं कौतुक करावं लागेल. जिथे पहिलं षटक साहिलनं फेकलं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवलं स्टेप ऑफ केलंय पावलांचा उपयोग स्ट्रेट ड्राईव्ह जे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि काय सुरेखरित्या चेल टिपलाय. दुसरा झटका साईनाथ 11 या संघाला. तर यस मुख्य पंच विश्वास
आम्हाला सुचवता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 2 गडी बाद 8 ही धावसंख्या लागली वाट. बघा निश्चितपणे या ठिकाणी गोलंदाजांनी मित्रमंडळ फलंदाजांची वाट लावली आहे. फक्त 2 षटकामध्ये 8 धावा प्रति षटक 4ची सरासरी राखली आहे. म्हणजे कुठेतरी नांगी टाकल्याप्रमाणे संघ पाहायला मिळतोय साईनाथ 11 संघ. प्रतिस्पर्धी किती मोठा आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जे काय करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवर करायचं आहे. असं म्हटलं जातं ना, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. पण हिंमत दाखवणं गरजेचं आहे. तर प्रतिस्पर्धी किती बलाढ्य असो तुम्हाला तुमचे कार्य करायचं आहे. पण इथेच कुठेतरी कमतरता पाहायला मिळते साईनाथ 11 संघाची. म्हणूनच की काय अगदी पहिल्या षटकापासून अक्षरशः बॅकफुटवरती पाहायला मिळाला. धावा जमवता आलेला नाही आहे. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक होतं तिथे देखील मोठे फटकेबाजी पाहायला मिळाला नाही आहे. दुसरं षटक या ठिकाणी गोलंदाज घेऊन आले साई मोहिते. त्यानं देखील चांगली गोलंदाजी साकारली. त्याच्यावरती देखील आक्रमण करता आलं नाही आहे. म्हणजे कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळतो आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर केवळ फक्त 8 धावा जमवल्यात. तर तिसरं षटक घेऊन आला अविनाश जाधव. कामोट्यांकडून मारा करणारे गोलंदाज अविनाश. तर स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहतोय सुधीर. आता मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडूचा वारंवार या ठिकाणी वापर केला गेला जातो. एवढी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स DJ 11 संघाच्या माध्यमातून. तर आता मात्र पुन्हा एकदा हा फटका फसलाय. योगेश असं म्हटलं जातं ना, महाराष्ट्राचा वाशीला गेला काशीला. अगदी चेंडू टोलवायचा होता मिड ऑफ च्या क्षेत्रामध्ये. अगदी चेंडू तिथेच गरकन फिरला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येऊन स्थिरावला. फलंदाज आणखीन एक बॅक टू डग आउट. परिस्थितीशी खूप बिकट या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी खेळपट्टीवरती जर पाहिलं तर आले भरत गेले परत, आले हिरो झाले झिरो, अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. अविनाशचं देखील कौतुक करावं लागेल. त्यानं देखील त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत चांगली दर्जाची क्वालिटीची गोलंदाजी केली आहे. मात्र कार्पेट राव अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय एकच धाव आणि एका धावेने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली अगदी कासवाच्या गतीप्रमाणे 9 धावा धावफलकावरती पाहतोय. अविनाशचं देखील कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी साकारतोय. 3ही गोलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. आता मात्र पुन्हा एकदा फटका चांगला सजवला. जिथे क्षेत्ररक्षक सचिन कारभार आपण पाहतोय. काय फेकी पहा या ठिकाणी. रनआउटची संधी. आणखीन एक सांघिक स्वरूपात फलंदाज बॅक टू डग आउट. फलंदाज आता मात्र मैदानावरती हजेरी लावण्याचे काम करतात. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर दुहेरी अंकामध्ये संघ जाऊन थांबलाय. अर्थात 10 धावसंख्या पाहतोय. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पाहायचं येणाऱ्या 2 चेंडूवरती आक्रमण केलं जाईल का. फलंदाज साईनाथ 11 संघाचा आपण पाहतोय नवीन चिंग्या. बघा नाव देखील काय निक नियम आहे चिंग्या. परंतु चिंग्याला काय करता आलेलं नाहीये. जिथे फक्त डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. 6 चेंडू डॉट स्वरूपाचे पाहायला मिळाले. साईनाथ 11 संघ चिंग्या मिंग्या टिंग्या आपण पाहिले. फक्त हजेरी लावण्याचं काम केलं. एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. कारण प्रेक्षक वर्ग इथं मनोरंजन एंटरटेनमेंटसाठी आलाय. परंतु एंटरटेनमेंट अजिबात पाहायला मिळालं नाहीये. अतिशय विकट अवस्था पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सांघिक स्वरूपात आणखीन एक फलंदाज आउट होतोय. या चेंडूवरती मिळाल्या एकच धाव. याचा अर्थ पहिलं पूर्वार्ध संपलं. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमवल्या फक्त 11. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती मात्र 12. चला 11 धावा झालेत. 12 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं. यानंतरची लढत तर लॉर्ड्स असतील. चला जय भवानी संघाच्या संघनायकांनी तयार राहायचंय. यातील विजेत्या संघाने देखील तयार राहायचंय आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाने देखील तयार राहायचं आहे. अतिशय भव्य दिव्य असं नियोजन आपण पाहत. सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहायला अतिथीगणांच्या हातून या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला. पहिली फेरी देखील चांगल्या स्वरूपात पार पडली. आता दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. स्वर्गीय रणजित कट्टे DJ किंग्स 11 आणि दुसरीकडे पाहतो साईनाथ 11.
जिथे आपण पाहिलं साईनाथ तेलेवर संघानं प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. बघा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सहसा आपण पाहत नाही आहे जिथे संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर लगेच इमिजिएटली क्षेत्ररक्षण स्वीकारतात. तर यावेळी साईनाथ तेलेवर संघाने घेतलेला निर्णय कुठेशे अंगलट आलाय की काय, कारण पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 11 धावा जमवल्यात. एका सोप्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सज्ज होतीये सलामीची जोडी. सलामीवीर एकीकडे पाहतोय सूरज राम, यदा कदाचित सुहास करे आणि हॅप्पी सिंग. बघा परिवर्तन नाही आहे. असं वाटलं होतं की सूरज रामला कदाचित संधी मिळेल, परंतु कोणत्याही प्रकारचे चेंजेस पाहायला मिळाले नाही आहेत. येणाऱ्या सामन्यामध्ये देखील त्यांना त्या पद्धतीने खेळायचं आहे. जास्तीत जास्त हे 2 फलंदाज जेवढे चेंडू फेस करतील तेवढे येणाऱ्या सामन्यांसाठी त्यांच्यासाठी या ठिकाणी महत्त्वशील असणार आहे. म्हणूनच की काय संघनायकांनी या सामन्यामध्ये देखील बदल करताना पाहायला मिळाले नाही आहेत. चला पंच सामना चालू करायचा. एक माफक सोप्या धावांचा पाठलाग करायचा. 2 फलंदाज तर असतील तर मला वाटतं 2 फटक्याचं काम आहे आणि त्या 2 मोठ्या फटक्यांमध्ये सामना संपवला गेला जाईल का, कारण सुहास करेकडे ताकद आहे, कुवत आहे, मोठ्या फटक्यासाठी ओळखलं गेलं जातं. हॅप्पी सिंग हा देखील खूप भन्नाट फॉर्ममध्ये चालू हंगामामध्ये आपण पाहतोय. अगदी 2-3 वर्षांपासून हा देखील खेळाडू अगदी टचमध्ये आहे. परंतु पहा स्टोरी बुक क्रिकेट दॅट इज कॉलिंग इज क्रिकेट, याचं नाव तर क्रिकेट आहे. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या, वाईट चेंडूवरती प्रहार करा. अगदी तशा स्वरूपाचं क्रिकेट स्टोरी बुक क्रिकेट पाहायला मिळालं. आणि यानं ओळखलंय धावसंख्येचा पाठलाग इतकासा मोठा करायचा नाहीये. इथून एकेरी दुहेरी स्वरूपाच्या धावा जरी काढल्या तरी देखील आमचा संघ सहजरित्या विजयाला कवच निघालू शकेल. म्हणूनच की काय सुहासनं अगदी पहिल्या चेंडूची चाचपणी केली, पाहणी केली. अगदी पहिल्या चेंडूवरती 2 धावा देखील वसूल केल्या. हो हो वाट क्लिक, काय जबरदस्त क्लिक केलंय. जिथे फटका सौंदर्य पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. चेंडू गेला टकणीशी सीमेरेषेबाहेर 4 धावन करता. काय फटका होता, अगदी मनमोहक फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चला 6 धाव्याची गरज आहे. आदित्यप्रिय लॉजिस्टिक संघाचे संघनायक आणि जय भवानी संघाचे संघनायक. चला आपल्याला पहिली पुकार असेल. चला वेळ खूप कमी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतोय. चला आपण लगेचच या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मात्र रोखू शकले नाहीत. 7 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळतात. 15 चेंडू आणि 5 धावांची गरज. पाहायचंय पहिल्या षटकामध्ये सामना फिनिश केला जाईल का, कारण फिनिश पक्षाप्रमाणे देखील हे खेळाडू उंच भरारी घेतात. परंतु 530 या सर्कलमध्येच या ठिकाणी चेंडू आदळतोय जिथे फक्त 1 धाव पाहायला मिळते आहे. चला आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मी जय भवानी संघातील संघनायकाला विनंती करतो, चला आपण देखील यायचंय, थोडंसं सहकार्य करायचंय, कारण खूप वेळ या अगोदरच डबगला गेलाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू जातोय. पांडुरंग पांडा, बघा पांडुरंगनं पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित केला, तो दुसऱ्या सामन्यामध्ये नाखुश पाहायला मिळाले. संघाची एकूण धावसंख्या 9. 13 चेंडू मागे 3 धावांची गरज आहे. तेरा चेंडू मागे 3 धावा. मॅच फिनिश केली जाईल का? येस डेफिनेटली मॅच फिनिश आहे का? थोडेस अजून देखील धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी असं म्हणते का वावगं ठरणार नाहीये. पण जवळपास मित्र म्हणेल स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 या संघानं या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण केलंय. फक्त 2 धावेची गरज आहे. चला सामना चालू करायचा. पंचांना विनंती आहे. चला जय भवानी संघाचे संघनायक हायस आलेत तर या आपण वरती यायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सुहास या आपलं स्वागत आहे. हा लॉर्ड्स उडणार आहेत जिथे आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या संघाला पुढे चाल मिळेल. मग तत्पूर्वी यातील विजेता संघ आपल्याला शोधायचा आहे. जवळपास तर मी म्हणे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील यांनी वर्चस्व निर्माण केलंच आहे. तर प्रत्येक सामना पूर्ण संपवणं देखील तेवढं गरजेचं आहे. ऑन मार्क हॅप्पी सिंग आपण पाहतो. हॅप्पीला हॅप्पीचा फटका फसलाय की काय, जिथे क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. उशीर झाला या प्रयत्नांना.
परंतु येणाऱ्या काही सत्रांमध्ये कलखंडामध्ये हे प्रयत्न तुम्हाला भरपूर काही शिकवून जातील, यात मात्र शंकाच नाही आहे. चला फलंदाज, चला पाठवून द्या लवकर. बघा संघनायकाला देखील आतुरता लागली मॅच षटकार किंवा चौकारानेशी फिनिश करायची, परंतु क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असे अनेक विक्रम या ठिकाणी घडलेत. याच मैदानावरती एका चेंडूमागे 9-12 धावांचा पाठलाग केला गेला. याच मैदानावरती 6 चेंडूमागे 3-2 धावा देखील डिफेन्स केल्या गेल्यात. असे अनेक सामने कारणामे या ठिकाणी या मैदानावरती घडलेत. तर असं एक नवीन अनोखा विक्रम या मैदानात रचला गेला जाईल का, मुश्किल आहे थोडंसं, परंतु पाहायचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोहरा काढत होईल का. होय, मैदानावरती जगराज आले, जगराज केले बॅक टू पॅव्हेलियन. उशीर झालाय, 2 धाव्यांची गरज, स्वतः मोह आवरू शकत नाहीयेत. तो बघायचं आहे मॅच नेमकी कशी फिनिश करायची, षटकाराने की चौकारानेशी का एकेरीने दुहेरी स्वरूपानं. पण तुम्ही विनंती करे किंग्स 11 या संघाला देखील आपण थोडासा वेळ देखील आयोजकांचा वाचवायचा आहे, कारण तुमच्या हातामध्ये सामना आहे. कारण अजून देखील आपल्याला 2-3 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आम्ही वारंवार सूचना करतोय की चला आपण मैदानावरती टाइमपास ऑन हॅट्रिक च्या भोवल्यावरती गोलंदाज आपण पाहतोय. येस, यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या दांड्या गुल, बत्ता गुल केले गोलंदाजानं. रात्रभर गोलंदाज चिंट्या झोपणार नाही. गोंत्या, बघा नाव देखील विचित्र त्या खेळाडूंची. गोंत्यानं वाजवली घंटी. फलंदाज बॅक टू डग आउट. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. मी म्हणेल किमान हा गोलंदाज तरी हा स्वप्न विसरणार नाहीये. भले आवकेच्या बाहेर हा विजय असेल, परंतु त्यानं मिळवलेला हा कारनामा. रिवर्स नूरला आपण पाहतोय पुन्हा एकदा सांघिक स्वरूपात फलंदाज आउट करण्याची संधी होती, संधी गमावली आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली आहे. आता मात्र धाव्याची गरज आहे ती एक. बरोबर सामना सुटला आहे. चला स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचे संघनायक या. चला पळत या. स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाचे संघनायक सूरज राम. या ठिकाणी विजयाची मोहर लावले चौकारांनी. विजेता ठरलाय स्वर्गीय रणजित कट्टे डीजे किंग्स 11 विजेता संघाचं अभिनंदन, तर साईनाथ 11 संघाचं देखील आभार. तर चला या ठिकाणी विनंती आहे स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग्स 11 डीजे या संघाला, आपण या संघाचे संघनायक या ठिकाणी लॉर्ड्स या ठिकाणी उडवण्यात येणार आहेत. आपण पाहायचं आहे असा कोणता संघ असणार आहे त्याला 3ऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी पुढे चाल देण्यात येणार आहे. तर या सामन्यात मॅन ऑफ द मॅच साई मोहिते. आपण देखील याचं 1 षटक फेकलं, फक्त धावा दिल्या 2 आणि विकेट मिळवले 1. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तो साई मोहिते. कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. ही ट्रॉफी आपण घ्यायची आहे. आपलं खूप खूप अभिनंदन असणार आहे. तर हेच डेफिनेटली 3 संघाचे संघनायक आपण पाहतोय व्यासपीठावरती. सुहास करे, आपला परफॉर्मन्स चांगला राहिला, पुढील सामन्यासाठी खूप शुभेच्छा असतील. तर हेच 3 संघाचे संघनायक PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय मित्रांनो. लॉर्ड्स